नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. तासगाव येथे आमदार रोहित पाटील यांनी सन 2026च्या मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने करावयाच्या कारवाईसंदर्भात 4 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विविध शासकीय विभागांना निर्देश देण्यात आले होते. एकूण 24 विभागांपैकी केवळ 11 विभागांपैकी 3 विभाग प्रमुख उपस्थित होते, तर 8 विभागातील प्रतिनिधी उपस्थित होते. यामुळे या बैठकीतून आमदार तडकाफडकी निघून गेले. यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असल्याने पुंदी येथील राजेंद्र पाटील यांनी उपोषण सोमवारपासून सुरू केले आहे. याचे निवेदन तासगाव पोलीस उपविभागीय अधिकारी व तासगाव पोलीस निरीक्षक यांना व तासगावचे तहसीलदार यांच्याकडे जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. या निवेदनात गैरहजर असणारे प्रशासकीय अधिकारी यांच्यावर खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्यात यावी यासाठी उपोषण सुरू केले आहे. सन 2026च्या मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगानं आमदार तासगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय रोहितदादा पाटील यांनी जे तहसील कार्यालयामध्ये दिनांक 4 मे रोजी जी बैठक बोलवली, त्या बैठकीला वास्तविक आपल्या तालुक्यामध्ये 24 विभाग असताना त्या बैठकीला केवळ 11 विभागातील 3 विभाग प्रमुख आणि 8 विभागातील कनिष्ठ दर्जाचे प्रतिनिधी अशी लोक हजर राहिली. वास्तविक दुष्काळाचा सावट आहे आणि या दुष्काळाच्या सावटाच्या अनुषंगानं मान्सूनची पूर्वतयारी, एकूण वर्षाचा आराखडा मान्सूनला सामोरं जाताना या विभागामध्ये कशी पूर्वतयारी केली पाहिजे, अत्यंत महत्त्वाची तालुक्याच्या जिव्हाळ्याची असणारी अशी बैठक आमदारांनी लावली. या बैठकीचं गांभीर्य या लोकप्रतिनिधींना अजिबात नाही. तहसील ऑफिसमध्ये आमदार जवळपास तास ते दीड तास तिथं उपस्थित राहिले, तरीसुद्धा या विभागातील अधिकाऱ्यांनी तिथं येण्याचं टाळलं आणि जाणून बुजून आमचा असा आरोप आहे की जाणून बुजून ह्या लोकांनी टाळाटाळ केली आणि परिस्थितीला सामोरं जाण्याचं जे काही एक धाडस असतं ते धाडस त्यांनी दाखवलेलं नाही. तालुक्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असणाऱ्या प्रश्नावर एवढी उदासीनता प्रशासनामध्ये दिसून आल्यानंतर आमदार तिथून तडक निघून गेले आणि या कृतीचा, या शासनातील अधिकाऱ्यांचा, मुजोरीचा आम्ही ह्या बैठकीमध्ये, ह्या उपोषणामध्ये आम्ही धिक्कार करतो. आणि त्यानंतर आमचे मित्र, तालुक्याचे ज्येष्ठ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रवींद्र पाटील यांनी स्वतः जिल्हाधिकारी यांना भेटून या अधिकाऱ्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे दिली असतानासुद्धा अजूनपर्यंत ही डेडलाईन आजच्या तारखेची त्यांना दिलेली असतानासुद्धा अजूनपर्यंत त्या अधिकाऱ्यांच्यावर कसलीही कार्यवाही केली नाही आणि त्यांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार जाणून बुजून हा चालला आहे. या शासनाचं, या भाजप शासनाचं शेतकऱ्यांच्या ह्या प्रश्नावर कायम असं दुर्लक्ष राहिलेलं आहे. हा विभाग, शेतकऱ्यांचा विभाग, हा त्यांच्या दृष्टीनं अतिशय दुर्लक्षित असा आहे आणि याला अजिबात महत्त्व न देता या अधिकाऱ्यांनी या बैठकीला जाण्याचं टाळलं. या उद्दाम अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही हे आमचं लाक्षणिक उपोषण थांबवणार नाही आणि यांचा धिक्कार करेल तेवढा थोडा आहे आणि या दृष्टीनं त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आम्ही ठाम या उपोषणाद्वारे करत आहोत.